श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 1 नोव्हेंबर, वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत दिवाळी. तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदो, तुमच्या जीवनात सुख समृद्धी येऊ हीच स्वामींच्या आणि लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. धनसंपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे आपण या दिवशी सर्वांनीच अगदी मनोभावे लक्ष्मीपूजन करायचं आहे. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान ती शोधत असते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती स्त्री असतात त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला खूप आवडते. तसेच देवीला स्वच्छता आणि शांततासुद्धा खूप प्रिय आहेत. जिथे असे घर असेल तिथे लक्ष्मी निवास करते. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी पूजनाची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला आपले घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. सर्व केर कचरा घरातून बाहेर काढून टाकायचा आहे. म्हणजेच या दिवशी अलक्ष्मी घराबाहेर जाते आणि लक्ष्मी घरात येते. तसेच या दिवशी आपल्याला रात्री 12 वाजता म्हणजे आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री ठीक 12 वाजता जुन्या झाडूचा, जुन्या केरसुनीचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. घरातील अलक्ष्मी, दरिद्रता, अडचणी कायमची दूर होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. उपाय तुम्हाला सांगण्यापूर्वी आज लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे ते सांगते. तर तुम्हाला सायंकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत ही जी वेळ असणार आहे तर ही लक्ष्मीपूजनासाठी अतिशय शुभ आणि महत्त्वाची वेळ आहे. तर या वेळेमध्ये तुम्हाला हे लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करायचं आहे. आज शेवटी लक्ष्मी हे सगळ्यात प्रत्येकाला जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे या लक्ष्मीचे पूजन करत असताना जी लक्ष्मी माता आहे तर त्या प्रतिमेचे किंवा त्या मूर्तीचे पूजन करायचे असते. जे आपण चलनामध्ये वापरतो, जी संपत्ती वापरतो तर त्या संपत्तीचे सुद्धा पूजन करायचे असते आणि जो अलंकार स्वरूपी जी संपत्ती आहे तर त्याचे सुद्धा पूजन आज करायचे आहे. त्यामुळे या ठिकाणी ऐश्वर्य, संपत्ती आणि श्री यांचं प्रतीक असलेल्या लक्ष्मीचे पूजन प्रत्येकाच्या घरोघरी आवर्जून करायचं आहे आणि यालाच दीपावलीचा मुख्य सण असं म्हटलं जातं. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. प्रत्येकाच्या घरामध्ये ती जात असते आणि जर आपल्या घरात अलक्ष्मी असेल, काही दरिद्रता असेल तर तिथे लक्ष्मी ही कधीही पाय ठेवत नाही किंवा त्या घरामध्ये जात नाही. आणि म्हणून रात्री ठीक 12 वाजता आपल्याला हा जुन्या केरसुनीचा, जुन्या झाडूचा आपल्याला उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये जी जुनी केरसुनी असेल, जो झाडू असेल तर तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा झाडू टेकवायचा आहे. टेकवल्यानंतरनं तो तुम्हाला उजव्या हाताने फरफटत आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आणायचा आहे. जेव्हा तुम्ही हा झाडू घराच्या मुख्य दरवाजावरती आणणार आहे त्यावेळी तो उठवायचा नाही किंवा उचलायचा नाही. तुम्हाला तसंच टेकवत तुम्हाला ओढत तुम्हाला तो तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती आणायचा आहे आणि मुख्य दरवाजावरती तुम्हाला एक वेळा आपटायचा आहे. जोरात नाही, अगदी हळुवारपणे तो तुम्हाला आपटायचा आहे आणि त्याचा एक छोटासा फड तुम्हाला काढून तो घराच्या बाहेर टाकायचा आहे आणि जुना झाडू हा आपल्या घरामध्ये घ्यायचा आहे. आता लक्ष्मीपूजनाला आपण नवीन झाडू आणतो, मग जुना झाडू हा फेकून द्यायचा का? तर नाही. जुना झाडू जर तुमचा अजून चांगला असेल, वापरण्यायोग्य असेल तर तो तुम्ही वापरू शकता. लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू तुम्ही आणलेला असेल तर त्याची पूजा करा आणि तो तसाच चांगल्या ठिकाणी ठेवून द्या. जेव्हा तुमचा जुना झाडू हा खराब होईल तेव्हा तो नवीन तुम्हाला वापरायला काढायचा आहे. जेव्हा आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री 12 वाजता जुन्या झाडूचा हा उपाय करतो तेव्हा आपल्या घरातली अलक्ष्मी, दरिद्रता, इडापिडा, नजरबाधा ही संपूर्ण घरातून निघून जाते. घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते.
तसेच आज एक तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे. जर तुमच्या आजूबाजूला कुठे उसाचा रस जर तुम्हाला मिळाला, तर जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहे तेव्हा तुम्हाला एका वाटीमध्ये तो उसाचा रस जो आहे तर तो माता लक्ष्मीला प्रसाद म्हणून अवश्य ठेवायचा आहे. कारण असं म्हणतात की दिवाळीच्या वेळेस माता लक्ष्मीने एका शेतकऱ्याच्या घरी निवास केला होता. त्या शेतकऱ्याने त्या माता लक्ष्मीला उसाचा रसाचा नैवेद्य दाखवला होता आणि त्या घरामध्ये लक्ष्मी प्रकट झाली होती. म्हणून माता लक्ष्मीला उसाचा रस हा अतिशय प्रिय आहे. असं म्हणतात की पंचमी तिथीला आपण जर उसाचा रस तुळशीला अर्पण केला तर कितीही मोठ्या कर्जातून मुक्ती होते. आणि म्हणून आजच्या दिवशीसुद्धा आपल्याला उसाचा रस जो आहे तर तो नैवेद्य म्हणून आवर्जून ठेवायचा आहे शक्य असेल तर. तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदर किंवा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्हाला एक पिवळ्या मोहरीचा उपाय करायचा आहे. पिवळीच मोहरी घ्यायची आहेत, काळी मोहरी चालणार नाही. मूठभर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहेत. ती आपल्या हातात घ्यायची आहेत. आपल्या देवघरासमोर बसायचं आहेत आणि यानंतर आपल्याला ही पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन एक वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहेत. ही पिवळी मोहरी अभिमंत्रित करायची आहेत आणि ती आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडी थोडी टाकायची आहेत. यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी, दरिद्री ही घराच्या बाहेर जाते. घराला कोणी काही करणी बाधा केलेली असेल, काही नजरबाधा झालेली असेल, कुणी काही वाईट नजर आपल्या घराला लावलेली असेल तर ती सुद्धा या उपायाने दूर होते. आजच्या काळामध्ये बघा आपल्या आजूबाजूचे बरेच लोक असे जळाऊ प्रवृत्तीचे असतात आणि बऱ्याच वेळा असं होतं की एखादी बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेल्यानंतरनं आपल्या घरामध्ये अचानक वातावरण बदलून जातं. मुलं चिडचिड करतात किंवा घरामध्ये व्यक्ती जे असतात तर त्यांचे एकमेकांशी भांडणं व्हायला सुरुवात होतात. तर अशा लोकांच्या वाईट नजरेपासून दूर राहण्यासाठी हा पिवळ्या मोहरीचा उपाय खूप प्रभावी आहे. यामुळे तुम्ही हा एक उपायसुद्धा आज संध्याकाळी नक्की करू शकता. अगदी 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. फक्त हा उपाय केल्यानंतर ना आपल्याला घरं झाडता येणार नाही. तसे तर आज लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी घरामध्ये लक्ष्मीपूजन झाल्यानंतरनं घर झाडलं जात नाही. दुसऱ्याच दिवशी घराची साफसफाई ही केली जाते. ही अमावस्या जी आहे तर ती खूप महत्त्वाची आणि प्रभावी मानली जाते. या दिवशी जर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती कोहळा बांधायचा असेल किंवा गोरक्ष चिंच तुम्हाला बांधायची असेल तर तीसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी अवश्य बांधू शकतात. नारळाचा उतारासुद्धा या दिवशी तुम्ही तुमच्या घरावरून करू शकता. तर हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज सायंकाळी अवश्य करायचे आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.